भाजपा की राजनीति में उस समय भूचाल आ गया जब बीते दिनों भाजपा के कुछ इच्छुक उम्मीदवारों ने पत्र परिषद लेकर उम्मीदवारी की सूची में हेरफेर तथा एबी फॉर्म के वितरण में धांधली किए जाने का आरोप लगाकर हड़कंप मचा दिया था। वही इस संदर्भ में भाजपा विधायक किशोर जोरगेवार से जब पत्रकारों ने सवाल जवाब किया तब उन्होंने क्या जवाब दिया, आइए देखते हैं इस खबर में। भाजपा के अनेक इच्छुक उम्मीदवारों ने बीते दिनों पत्र परिषद लेकर सीधा विधायक किशोर जोरगेवार, भाजपा महानगर के पूर्व अध्यक्ष सुभाष कासनगोटुवार पर गंभीर आरोप लगाते हुए कहा था कि प्रदेश द्वारा जारी सूची में उम्मीदवारी के रूप में उनका नाम आने के बाद उनके नाम हटाए गए। साथ ही एबी फार्म को लेकर भी उन्होंने वितरण में बड़े पैमाने पर धांधली किए जाने का आरोप किया। गौरतलब है, स्थानीय इंडी होटल में भी अनेक भाजपाइयों ने टिकट बंटवारे को लेकर जमकर हंगामा किया था और यह सब खबरें अभी तक अनेक मीडिया में लगातार चल रही हैं। वहीं इसके संदर्भ में पत्रकारों ने जब विधायक किशोर जोरगेवार से सवाल किया तो आइए सुनते हैं उन्होंने क्या कहा। याच्यातलं असं आहे की नावं बदलल्या गेली हे खरं आहे। त्यात असं होतं की शिवसेनेसोबत आपली युती झाली आणि शिवसेनेसोबत युती होत असताना 8 जागा त्यांना द्यायच्या ठरलं आणि त्या 8 जागांमध्ये हे ठरलं होतं की 4 जागा या त्यांच्या राहतील आणि 4 जागेवर आपले जर चांगले उमेदवार असतील तर ते दिल्या जातील आणि त्याच्यामध्ये 4 सरळ तिथे आहे। 2 जागांच्या बाबतीतला आपल्याला माहिती आहे, एक 302-33 गुन्ह्यांचा आरोपी हा चुकीने कदाचित आला असावा, तर ते एक झालं आणि ज्यांनी देवेंद्रजींवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये विखारी टीका केली, ओबीसी विरोधी आणि कुटुंबापर्यंत जे व्यक्ती गेले त्याचं सुद्धा तिकीट देऊन ही भावना सगळ्या कार्यकर्त्यांची होती आणि म्हणून ते 1-2 झाल्या। एक प्रभाग क्रमांक 14 एक असं तिचं तिकीट वाटप असं झालं की ज्या भागामध्ये 15% मतदार आहे त्या भागामध्ये 3 उमेदवार देण्यात आले आणि ज्या भागामध्ये 85% मतदार आहे तिथे केवळ 1 उमेदवार दिला। तिथली भौगोलिक रचना अशी होती, जर आपण जर बदल केला नसता तर पूर्णच्या पूर्ण प्रभाग तो आपण तिथे पराभूत होऊ शकलो असतो। 3 ठिकाणं असे होते की त्या 3 ठिकाणी तिथले उमेदवारच त्या ठिकाणी नव्हते त्या प्रभागामध्ये। त्यातला आपला हा जटपुऱ्याचा प्रभाग क्रमांक 7 म्हणता येईल। भानापेठ एक प्रभाग होता, तिथल्या आमच्या माजी नगरसेविका ह्या बरेच दिवसापासून दुसरीकडे राहायला गेल्या होत्या आणि तिथलं ते एक होतं। काही ठिकाणी जातीय जे समीकरण होतं, सामाजिक समीकरण होतं, काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे जे काही तिथले उमेदवार होते त्याला धरून हे सगळं आपले माननीय जयंतजी संचेती आहे, जे पक्षाचे ज्यांना असं म्हणता येईल की भारतीय जनता पार्टीचे पितामह भीष्म आहेत आणि अशोकजी नेते हे खासदार आमदार राहिलेले वरिष्ठ नेते हे ते होते। अध्यक्षजी सुभाष कासनगोटवार असतील, माजी अध्यक्ष राहुल पावडे असेल, मी त्या ठिकाणी होतो आणि गुलवाडे जे माजी अध्यक्ष तेही होते। आम्ही सर्व युनॅनिमसली त्या ठिकाणी या सगळ्या तिकीटचा बदल केला। एका ठिकाणी तर असं होतं की मागचीच आमची जे कार्यकर्ता ती अपक्ष होती, तिला 100 मते मिळाली होती, तिला तिकीट मिळालं होतं आणि तिथे तिकीट मागणारे 2 होते। एक आपले शहराचे अध्यक्ष दशरथजी ठाकूर, माजी शहराध्यक्ष ज्यांनी 40 वर्ष पार्टीची सेवा केली आहे, आणि एक कश्यप, पितांबर कश्यप या नगरसेविका आहे। तर तिथे एक लक्षात आलं की इथे सुद्धा जी यादी आलेली आहे याच्यामध्ये चूक दिसत आहे। लोकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फोन माननीय आपल्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेले आणि हे बदल त्या ठिकाणी आवश्यक ते बदल त्या ठिकाणी केले गेले। पण ही गोष्ट खरी आहे की जी व्यवस्था आम्ही उभारायला पाहिजे होती ती व्यवस्था झाली नाही। याचं कारण असं झालं की पक्षाने एक असं ठरवलं की आपण सरळ डायरेक्ट एबी फॉर्म द्यायचे, परंतु आदल्या दिवशी साधारणतः 4-5 वाजता पर्यंत ती यादी एक प्रदेशाच्या वतीने झाली आणि मग त्यामध्ये अनेक गोष्टी लक्षात आल्या, तर त्यामध्ये या सगळ्या गोष्टी बदल करावा लागला। मग त्याच्यामध्ये असं झालं की काही ठिकाणी 2-3 एबी फॉर्म गेले, हे तर काही योग्य नाहीये। ते त्याचा तो जे झालं ते काही बरोबर झालं नाही, हे मला हे आहे। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।